जोडले गेलेले आहेत खासदार अमोल कोल्हे। अमोलजी, आपण निश्चितच संजय राऊत यांनी केलेली ही टीका ऐकली असेल आणि शरद पवारांवर त्यांनी टीका केली आहे। अशा प्रकारे फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांचा सन्मान शरद पवारांनी तरी या मंचावर जायला नको होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी स्तुतीसुमनं सुद्धा एकनाथ शिंदेंवर उधळली आहेत। महाराष्ट्राच्या प्रगतीच्या पथावर नेण्याचं काम महाराष्ट्राला त्यांनी केले असं म्हटलेलं आहे। संजय राऊतांना या सगळ्याविषयी संताप आलेला आहे। मुळात हा कार्यक्रम साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये होते, अखिल भारतीय साहित्य संमेलन 98, त्या संदर्भात हा कार्यक्रम होता आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्षच पवार साहेब आहेत। आणि केवळ एकनाथ शिंदे साहेब नाहीत तर त्यांच्या सोबत अनेकांचा साधारणतः 14-15 जणांचा सत्कार हा कालचा कार्यक्रम होता। त्यामुळे याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही। उलट मला वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक मोठं उदाहरण हे समोर ठेवलेलं आहे। आणि अशा कार्यक्रमामध्ये आदरणीय पवार साहेबांनी जो काही सन्मान होता, महाजी शिंदे गौरव पुरस्कार जो काही होता, तो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला। याच्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। हो, पण मग जेव्हा हा कार्यक्रम कालपासून डिक्लेअर्ड होता, सकाळपासून सुद्धा खरं तर या बातम्या सुरू होत्या की अशा प्रकारे दोन महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत। त्यावेळी संजय राऊत यांनी कुठल्याही प्रकारची टीका केली नाही, त्यावेळी त्यांनी यावर आक्षेप घेतले नाही। आता मात्र ते टीकेची झोड उठवतात। ठीक आहे, त्यांना विचारलं तर जास्त योग्य ठरेल, पण कसं असतं काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे असतात। आता उदाहरणार्थ माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अधिवेशनादरम्यान भेटले, त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांनी बुके दिला। लगेच याच्यावर राजकारण म्हणून पाहण्याची गरज नाही असं मला वाटतं। या स्टेट्समनशिपच्या गोष्टी आहेत। एक महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारणाची जी एक परंपरा घालून दिलेली आहे, त्याच्या दृष्टीनं जर ही पावलं पडत असतील तर उलट त्याचं स्वागत केलं पाहिजे यावर टीका करण्यापेक्षा। ठीक, धन्यवाद अमोलजी, आपण बोललाच ही 24 तासकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल। अमोल कोल्हे आपल्या बरोबर होते, खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे। तर एकंदरीतच एक स्टेटमेंटशिप दाखवली आहे शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून। अशा प्रकारे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।